कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी पावसाळ्यापूर्वी आपत्तीपूर्व केलेल्या नियोजनाचा आयुक्त कार्यालयात आढावा घेतला। यावेळी त्यांनी निवारा केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची तपासणी करून नेटकी व्यवस्था असल्याची खात्री सर्व उपशहर अभियंत्यांनी करावी। निवारा केंद्रामध्ये द्यावयाच्या चहा, नाश्ता आणि जेवणाचे बचत गटामार्फत नियोजन करावं। ज्या नाल्यावर अतिक्रमण झाली आहेत ती काढून नाल्याजवळच्या जागा कायम खुल्या ठेवण्याच्या सूचना दिल्या। नाल्यांमधून काढलेल्या गाळाचा उठाव झाला का नाही याची खात्री प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावी। उर्वरित नालेसफाई 4 ते 5 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या। दरवर्षी बापट कॅम्पमध्ये पुराचं पाणी येत असल्यानं इथल्या गणेश मूर्ती आत्ताच स्थलांतरित करण्याच्या सूचना कुंभारांना द्याव्यात। शहरातील धोकादायक इमारती आत्ताच उतरवून घ्याव्यात। या ठिकाणी काही अपघात झाल्यास संबंधित उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। शहरात बांधकामाच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्यांवर, रस्त्यावर माल, डबरेज टाकणाऱ्या बांधकामांवरही कारवाई करावी। शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्याची मोहीम पोलीस प्रशासनाच्या मदतीनं राबवावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, उपशहर नगर रचनाकार रमेश मस्कर, NS पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, नगर सचिव सुनील बिद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।